नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करूया. मनसुख हिरेन यांनी आपला मानसिक छळ होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केलेली होती. या तक्रारीत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं देखील घेतली गेलेली होती आणि ते पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आहे. तपास यंत्रणांकडून वारंवार आपल्याला तेच प्रश्न विचारले जात असून यामुळे आपला मानसिक छळ होत असल्याची तक्रार या पत्राद्वारे मनसुख हिरेन यांनी केलेली होती. मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीची प्रत न्यूज 18 लोकमतकडे आलेली आहे आणि आपण बघतो आहोत. हे पत्र पाठवल्यानंतर आता नेमकी काय कारवाई केली गेली असा प्रश्न आता उपस्थित होतोय. आपली मानसिक छळ होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केलेली होती. मनसुख हिरेन यांनी त्याबद्दलचं एक पत्र पाठवलेलं होतं. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, ते पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आहे, ज्या पत्रात मनसुख हिरेन यांनी मानसिक छळाबद्दलचा उल्लेख केलेला आहे. काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, हे तेच पत्र आहे जे हिरेन मनसुख यांनी 2 तारखेला लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्त आणि विक्रोळी पोलीस स्टेशन या 5 जणांना हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी असा काही मजकूर लिहिलेला आहे की वारंवार तपास यंत्रणा जे आहेत तर तोच प्रश्न मला विचारतात. त्याचबरोबरीनं वारंवार मला बराच काळ चौकशी करता बसून ठेवतात. रात्री अपरात्री मला चौकशी करता बोलवतात. प्रसारमाध्यम देखील याच्यामध्ये त्यांनी नाव घेतलेलं आहे. तर विशेष करून माझा मानसिक छळ केला जातोय. माझं जे पारिवारिक आयुष्य आहे त्याच्यामध्ये कुठेतरी या संपूर्ण गोष्टींमुळे त्याला त्रास होतोय. या सगळ्या गोष्टीची तुम्ही गंभीर दखल घ्यावी असं हे पत्र आहे. आणि ह्या पत्रानंतर साधारणपणे 3 दिवसाने हिरेन मनसुख हे जे आहेत ते गायब झाले होते. त्यांचा काल सकाळी जो आहे तो मृतदेह सापडला होता. त्यामुळे एकूणच हिरेन मनसुख जे आहे यांचा कोण छळ करत होते किंवा त्यांना नेमकं कशा पद्धतीने त्रास होत होता कोण, कारण का जसं आपल्याला माहिती आहे की ते जेव्हा त्यांच्या शॉपमध्ये होते त्यावेळी त्यांना एका तावडे नावाच्या कांदिवलीतला ऑफिसर आहे असं सांगून एका व्यक्तीचा फोन आला होता. आणि पुढे जाऊन ते जेव्हा घरी गेले तेव्हा ते जेवत असताना त्यांना पुन्हा त्या अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्यांना वसईला बोलवलं होतं. सुरुवातीला ते वसईला नसून आता मी घोडबंदर रोड इथेच आलेलो आहे, त्यामुळे तिथेच मला तू भेटायला ये असं हिरेन मनसुख यांना सांगण्यात आलं. आणि हिरेन मनसुख जे आहे ते त्यांच्या याच इमारतीच्या खालून त्यांनी त्यांचं बाहेर पडून त्यांनी रिक्षा पकडून ते घोडबंदरच्या दिशेने गेले आणि साधारणपणे 10:30 नंतर त्यांचा मोबाईल जो आहे तो स्विच ऑफ लागला. सकाळी 11 वाजता एकदा त्यांनी पुन्हा फोन ट्राय केला त्यांच्या घरच्यांनी, पण त्यांचा काही संपर्क होत नसल्यामुळे दुपारी 2 वाजता कासारवडवली पोलीस स्टेशन येथे तक्रार केली त्यांच्या परिवारानं. आणि पुढे जाऊन मग जेव्हा पोलिसांनी या सगळ्या गोष्टीची शहानिशा केली त्यावेळी सकाळी 10:25 मुंब्रा येथील रेतीबंदर येथे एक मृतदेह सापडला. अनोळखी मृतदेह आहे आणि तो मृतदेह हा हिरेन मनसुख यांचा आहे. ही ओळख जी आहे ती त्यांच्या परिवारानं पटवली. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर हिरेन मनसुख यांनी ही गोष्ट स्पष्ट केली होती की त्यांचा छळ होत होता. मग तो तपास यंत्रणा असेल किंवा इतर काही असतील, या सगळ्यांची नावं त्यामध्ये घेतली होती. नक्की याच कारणामुळे त्यांनी पुढे हे पाऊल उचललं असेल का त्यांची हत्या झाली असेल, हा तपासाचा खूप मोठा भाग आहे. अतिशय गुंतागुंती संपूर्ण प्रकरण झालेलं आहे. जसं आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला स्कॉर्पिओ गाडी सापडली होती, त्यानंतर एक इनोवा गाडी समोर आली होती. ती गाडी टोल नाक्याच्या पुढे. अजित, पण एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं विचारावा असं वाटतोय, तो म्हणजे पत्र पाठवलं हिरेन मनसुख यांनी, त्यांनी पाठवलेल्या पत्रावर कारवाई झाली का कोणत्याही प्रकारची? जर मानसिक छळ होत होता आणि इतका महत्त्वाचा दुवा होता या सगळ्या प्रकरणामधला हिरेन मनसुख, त्यांनी पाठवलेलं हे पत्र आहे, त्याला खरं तर प्राधान्यक्रम देऊन त्या पत्राची दखल घेऊन तातडीनं कारवाई करणं अपेक्षित होतं. तसं झालेलं आहे का? त्या संदर्भातली काही माहिती मिळते का? नक्कीच अजिंक्य, पत्र पाठवलं 2 तारखेला, पण त्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये. आणि पोलिसांनी त्या पत्रानंतर कोणत्याही प्रकारचा संपर्क, म्हणजे त्या तक्रारी अनुषंगी चौकशी करता पोलिसांनी संपर्क केला होता, पण त्या तक्रारी अनुषंगी कोणत्याही यंत्रणेनं हिरेन मनसुख यांच्याशी संपर्क केला नव्हता असं त्यांची पत्नी, त्यांचा भाऊ आणि त्यांचे मित्रपरिवार जो आहे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे ह्या पत्राची दखल का घेतली गेली नाही? जर इतका महत्त्वाचा दुवा, इतका महत्त्वाचा धागा जो आहे हिरेन मनसुख या संपूर्ण प्रकरणात आहे, तर त्यांना
त्यांना पोलीस प्रोटेक्शन का दिलं गेलं नाही किंवा त्यांना कुठेही त्रास होऊ नये याची का काळजी घेतली गेली नाही, हे खूप मोठे प्रश्न आहेत आणि याची नक्कीच चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जी आहे त्यांच्या घरच्यांकडून केली जाते. बिलकुल बिलकुल. अजित, आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतोय, तो म्हणजे आता हा सगळा प्रकरणाचा तपास सुरू असताना वारंवार त्यांना चौकशीसाठी बोलवलं जात होतं आणि ते सहकार्य करत होते पूर्ण या सगळ्या तपासाला. तर मग अशा वेळेला त्यांच्याकडे आत्महत्या करण्यासारखं नेमकं काय कारण असावं असा प्रश्न कुटुंब उपस्थित करताय. आणि त्यासोबतच त्यांच्या पत्नीने ज्या पद्धतीनं काल माध्यमांसमोर येऊन सांगितलं की ते जलतरणपटू होते, त्यांना पोहता येत होतं, तर मग आत्महत्या त्यांनी केली असावी या महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांचे कुटुंब विश्वास ठेवायला तयार नाहीयेत. अजित, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल आणि पोलीस आता या संदर्भात नेमकं काय म्हणताय? अजिंक्य, जेव्हा हे पत्र समोर आलं त्यावेळी ह्या पत्रांसंदर्भात आम्ही तपास यंत्रणेंना या संपूर्ण तपासामध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोललो. तर या पत्रामध्ये हिरण मनसुख यांनी जी तक्रार केली होती की माझा वारंवार तपासाला बोलून त्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक छळ केला जातोय, ह्या बाबतीत त्यांना विचारलं असता ते म्हटले हा एक तपासाचा भाग आहे. ज्यावेळी वेळोवेळी आम्हाला लीड्स मिळत होत्या, त्या लीड्समध्ये फक्त एकमेव हिरण मनसुख हीच व्यक्ती होती की ज्यांच्याशी आम्ही चौकशी करू शकत होतो. त्यामुळे त्यांना वारंवार बोलवलं जात होतं, कारण का ती गाडी त्यांच्याकडून कोणी घेतली, म्हणजेच ती गाडी त्या ठिकाणी त्यांनी सोडली. ती गाडी याआधी कोणाकडून घेतली होती, सॅम पीटर नावाच्या व्यक्तीकडून त्यांनी ती गाडी घेतली होती. तर ती गाडी घेतल्यानंतर ती गाडी त्यांनी कोणाला दिली होती का, 8 दिवसाच्या काळामध्ये गाडी संदर्भात त्यांनी काय चौकशी केली होती का, त्यांना काय माहिती मिळाली होती का, या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्याकरता वारंवार पोलीस यंत्रणा त्यांना बोलत होती, असं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे त्यांच्या घरच्यांचं म्हणणं आहे की ते उत्तम जलतरणपटू आहेत, त्यामुळे ते समुद्रामध्ये त्या ठिकाणी जाऊन बुडू शकणार नाहीत. आणि जर आपण पाहिलं तर एक व्हिडिओ समोर आला होता की त्यांचा जेव्हा मृतदेह बाहेर काढला तेव्हा मृतदेहाच्या तोंडावरती जवळपास 5 ते 7 रुमाल होते. त्यामुळे कुठेतरी परिवाराने पूर्णपणे संशय व्यक्त केलेला आहे की ही एक आत्महत्या नसून हा स्पष्टपणे एक खून आहे, एक हत्या आहे. आणि याच अनुषंगे तपास यंत्रणांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो आत्महत्या नसून. अजित, आपण मनसुख हिरेन यांच्या निवासस्थानाबाहेर आहात. शोकाकुल वातावरण आहे निश्चितपणे तिथं, आणि काही वेळातच त्यांचा जो मृतदेह आहे तो तिथं आणला जाणार आहे. काय नेमकं त्याबद्दल सांगता येईल? काय नेमकं वातावरण आहे तिथं, आणि कोणी या संदर्भात प्रतिक्रिया देतंय का की कशा पद्धतीनं हा सगळा प्रकार घडला, आणि इतकं तपासात सहकार्य करून सुद्धा अशा प्रकारे जर घटना घडत असेल तर एकंदरीतच सगळ्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं की काय, असे अनेक सवाल देखील आता उपस्थित होत आहेत. अजित, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य, हीच इमारत आहे जे हिरण मनसुख यांची इमारत आहे. या ए विंगमध्ये 14व्या माळ्यावरती ते राहतात. आपण जर पाहिलं तर खाली अजूनही पोलीस आहेत. इमारतीचे रहिवासी जे आहेत त्या रहिवाशांची त्या ठिकाणी पोलीस जे चौकशी करतायत, बोलतायत. वारंवार रहिवाशांचं हेच म्हणणं आहे की जेव्हापासून या प्रकरणामध्ये हिरण मनसुख यांचं नाव समोर आलेलं आहे त्यामुळे इमारतीतल्या रहिवाशांना विविध पद्धतीचा त्रास होतोय. चौकशी यंत्रणा असेल किंवा अनेक लोक असतील ते येऊन त्यांना वारंवार विचारतायत. त्यामुळे इमारतीत रहिवासी जे आहेत त्यांचा या ठिकाणी मानसिक त्रास त्यांना देखील होतोय. हे असताना नेमकं आता ह्या पद्धतीमध्ये म्हणजे ही जी संपूर्ण इमारत आहे, इथली रहिवासी जे आहेत त्यांची तुम्ही जर पाहिलं त्या ठिकाणी पण त्यांचे नातेवाईक देखील हिरण मनसुख यांचे आलेले आहेत. आणि साधारणपणे 11 साडे11च्या दरम्यान या ठिकाणी हिरण मनसुख यांचा मृतदेह जो आहे तो आणण्यात या ठिकाणी घेऊन येतील आणि तिथून नंतर मग त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि पुढे साधारणपणे 2 ते 4च्या सुमारास हिरण मनसुख यांच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल जो आहे तो जाहीर केला जाईल आणि त्यातून स्पष्ट होईल की नेमकं त्यांच्या मृत्यूचं कारण काय आहे. या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या आजच्या दिवसात घडणार आहेत. बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल, आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत. हा सगळा प्रकार जो घडला त्या प्रकारानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत. मनसुख हिरेन यांच्याबाबत काही सवाल उपस्थित होत आहेत. हे सवाल नेमके काय आहेत पाहूया. कांदिवली क्राईम ब्रांचचे तावडे हे अधिकारी कोण, ज्या अधिकाऱ्यांचा उल्लेख मनसुख हिरेन यांच्या पत्नीनं काल माध्यमांशी बोलताना केलेला होता, हे नेमके कांदिवली क्राईम ब्रांचचे अधिकारी कोण? दुसरा महत्त्वाचा प्रश्न, रात्री 1 वाजेपर्यंत हिरेन यांना का बसवून ठेवलं जात होतं? तिसरा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे मानसिक छळ होतोय अशी तक्रार हिरेन यांनी का दिली होती? चौथा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे त्यांनी लेखी पत्र या संदर्भातलं पाठवलेलं होतं. त्यांच्या या लेखी तक्रारीवर नेमकी काय कारवाई करण्यात आली? पाचवा महत्त्वाचा प्रश्न, मानसिक छळ होत होता असं हिरेन यांनी म्हटलेलं होतं.
कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांकडनं हा छळ होत होता हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। 6वा महत्त्वाचा प्रश्न, इतकं महत्त्वाचं हे सगळं प्रकरण असताना आणि इतका महत्त्वाचा दुवा मनसुख हिरेन यांच्या रूपानं असताना त्यांना सुरक्षा व्यवस्था का दिली गेली नाही, त्यांना सुरक्षा का पुरवली नाही, असा देखील महत्त्वाचा सवाल उपस्थित होतोय। मनसुख यांचे भाऊ विनोद हिरेन यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी बातचीत केली। त्यांचं नेमकं या संदर्भातलं काय म्हणणं आहे पाहूया। मेरे को जानकारी ऐसी मिली है कि वो बहुत अच्छा स्विमर था, सुसाइड तो वो कर नहीं सकता था, मेरे से बहुत स्ट्रॉन्ग था, मेंटली भी बहुत स्ट्रॉन्ग था, सुसाइड नहीं कर सकता है। उसको इन्वेस्टिगेशन के लिए बुला रहा था, जब जब बुला रहे थे तब तब वो जा रहा था। और उसने ऐसा मेरे को कभी नहीं बोला है कि मेरा कुछ तकलीफ हो जाएगा। हम पूरे वेल सेटल फैमिली हैं, पूरा संस्कारी परिवार है और हमारे में ऐसा कभी होता नहीं है। सर, एक बात सामने आ रही कि 2 या 3 दिन पहले उन्होंने मुंबई पुलिस और ठाणे पुलिस के जो बड़े अफसर हैं उनके पास एक कंप्लेंट की थी कि कुछ हरासमेंट उनकी हो रही है, तो वो क्या चीज़ थी? उनको बार बार इन्वेस्टिगेशन के लिए बुला रहे थे, रात में भी उसको 1-1 बजे तक रोक रहे थे। इसके लिए वो थोड़ा हरेसमेंट हो गया था। इसके लिए उन्होंने सब पुलिस चौकी में, विक्रोली पुलिस चौकी, मुंबई सीपी ऑफिस, मुख्यमंत्री तक को वो लेटर भेजा है। लेटर में क्या लिखा था, कुछ जानकारी? वो मेरे को जानकारी नहीं है उसकी। और जो चीज़ बताई कि कल 8 बजे उन्होंने दुकान बंद किया, उसके बाद वो घर दुकान 8 बजे बंद नहीं किया, 8 बजे उनको किसी का फ़ोन आया, 8:15 बजे वो घर से निकला है, बोला कोई तावड़े साहब कांदीवली पुलिस चौकी से इन्वेस्टिगेशन के लिए बुला रहे हैं, तो ट्रैफिक होने की वजह से वो घोड़बंदर रोड पे ही आ रहे हैं, तो मेरे को जाके आ रहा हूँ, बस ये घर पे करके वो निकला है। तो उनका मोबाइल कितने बजे बंद हुआ, कुछ लगभग कुछ, और उस दौरान कुछ बात हुई? हम लोग ने लगभग 10:30 बजे के आसपास उनको फ़ोन लगाया घर से, तो उस समय स्विच ऑफ आ रहा था। लेकिन ये रूटीन था 8-10 दिन से कि रात को फिर वो इन्वेस्टिगेशन के लिए बुलाते तो लेट आते हैं। तो फिर हम लोग ने रात को 1:30 बजे के आसपास उसका फ़ोन एकदम स्विच ऑफ ही आ रहा था। फिर छोटे बच्चे का फ़ोन आया, उसके लड़के का फ़ोन आया मेरे को कि डैडी का फ़ोन मोबाइल स्विच ऑफ आ रहा है, ताऊ जी क्या करना है? तो फिर मैंने बोला भाई सुबह तक देखते हैं। और फिर सुबह मैं इधर आया और नौपाड़ा पुलिस चौकी में जाके कंप्लेंट की, तो उन्होंने फिर मेरे को कासर वडवली भेजा, कासर वडवली से फिर मेरे को सीपी ऑफिस भेजा, सीपी ऑफिस क्राइम में मैं जाके फिर नौपाड़ा पुलिस चौकी में जाके मिसिंग का रिपोर्ट करवाया। जिस तरह बताया जा रहा है कि वो 8/27 को घर से निकले, सीसीटीवी फुटेज में भी सामने आ रहा है कि बिल्डिंग में से वो 8/27 को बाहर निकले, उसके बाद कुछ बात हो पाई थी? उसके बाद किसी से भी बात नहीं हो पाई थी। ये इन्वेस्टिगेशन चालू था, उनको बार बार बुलाया जा रहा था, किन अफसरों के वो नाम ले रहे थे कि उनसे भी हरासमेंट हो रही है? नहीं, उनको सीपी ऑफिस बॉम्बे क्राइम ब्रांच में ही बुला रहे थे। जिस तरह से अभी उनकी डेड बॉडी मिली हुई है, उसके बारे में क्या कहेंगे? उनके मुंह पे लगभग 5 से 6 रुमाल वहाँ पे पाए गए। अभी जिन्होंने सबसे पहले बॉडी देखी है उन्होंने बोला है कि 5-6 रुमाल उसके मुंह पे बंधे हुए थे और उसके ऊपर ब्लैक कलर का स्कार्फ डाला हुआ था, और वो चेन पहनता है, अंगूठी पहनता है और हाथ में सोने का कड़ा, पर्स, घड़ी सब है उसके पास, लेकिन डेड बॉडी के ऊपर कुछ भी नहीं मिला। वो जो निकालने वाले हैं वो बोल रहे हैं कि बॉडी पे कुछ भी नहीं था, रुमाल और ये स्कार्फ पूरा बंधा हुआ था। ये एकदम क्लियर कट ऐसा लग रहा है कि पूरा मर्डर है, उसको किसी ने बांध के डाल दिया है। वो बहुत अच्छा स्विमर था। आपने एक चीज़ बताई थी कि आपके कॉम्प्लेक्स में भी स्विमिंग पूल है। हाँ आप बाहर किधर जाते हो तो स्विमिंग करते हैं हम। कॉम्प्लेक्स में भी है, वहाँ पर भी वो रेगुलर स्विमिंग करता है, और कहीं पर भी बाहर जाते हैं तो भी वो स्विमिंग करता है। मतलब आपका कहना है कि वो समंदर में वहाँ पे अगर गिर भी गया या फिर कुछ भी हुआ रहेगा तो वो स्विम कर सकता है? तो भी स्विम कर सकता है और पूरा तरह से बाहर आ सकता है, ऐसा वो बहुत अच्छा स्विमर है। यानंतर काही राजकीय बातम्या आपण बघूया। नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत। भाजपचे नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत आहेत। भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। स्थायी समिती सभापती निवडणुकीत देखील मनसे भाजपला मदत करणार आहे। नाशिकमध्ये भाजप आणि मनसे दरम्यान जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। परिणामी आगामी पालिका निवडणुकीत नाशिकमध्ये मनसे आणि भाजप या दोन्ही पक्षांची युती होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राज ठाकरे यांच्या भेटीला भाजपचे शहराध्यक्ष जात आहेत प्रशांत, आणि त्यामुळे
वेगळ्या राजकीय घडामोडींची एकंदरीत सुरुवात नाशिकमध्ये होतीये की काय असं म्हणता येऊ शकतं? काय सध्याची परिस्थिती? अजिंक्य, जी माहिती आता समजते त्यानुसार फक्त शहराध्यक्ष नाहीत तर भाजपच्या अत्यंत वरिष्ठ नेत्यांची आणि राज ठाकरे यांचीही एकत्रित भेट झाल्याची माहिती समजते. खासदार उदयनराजे यांच्या भाच्याच्या लग्नाच्या निमित्तानं राज ठाकरे नाशिकला आले. त्याच हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस हे सुद्धा होते. त्याच हॉटेलमध्ये राज ठाकरे यांच्या कक्षाच्या शेजारचा कक्ष जयकुमार रावळ यांच्यासाठी राखीव आहे आणि जयकुमार रावळ हे सुद्धा त्याच हॉटेलमध्ये रात्री मुक्कामाला होते. सगळे नेते शहरातील एक्सप्रेस हॉटेलच्या 7व्या मजल्यावरच्या विशेष कक्षांमध्ये जे सगळे एकमेकांना लागून आहे सगळे याच ठिकाणी राहिले होते. गिरीश पालवे भाजपचे शहराध्यक्ष हेही आज सकाळी जाऊन भेटले. ही एक नवीन मोठी नांदी मानली जाते. ज्या प्रकारे मनसेचा गेल्या निवडणुकीत सुद्धा स्थायीला भाजपला पाठिंबा होता, यंदा सुद्धा स्थायी समितीची निवडणूक तोंडावर आहे, महापालिका निवडणूक तोंडावर आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हातात हात घालून पुढे जाण्याच्या तयारीत जरी असले तरी मनसे भाजपसोबत येत्या निवडणुकीत असणार अशा प्रकारचे संकेत नक्कीच मिळत आहेत. अजिंक्य. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. बुलेटिनमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. मालेगावमध्ये माजी आमदार आसिफ शेख यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांची पर्वा न करता जाहीर सभा घेतली. त्यांच्या या सभेला मोठी गर्दी देखील जमलेली होती. अगोदरच मालेगावमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढले आणि अशा गंभीर परिस्थितीत आसिफ शेख यांनी गर्दी जमवून अनेकांचं आरोग्य धोक्यात आणलंय. या प्रकरणी आता पोलीस कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. बब्बू, आता या सगळ्या पार्श्वभूमीवर कारवाई होणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, खरं तर मालेगाव आता पुन्हा हॉटस्पॉटच्या कडे त्याची वाटचाल सुरू झालेली आहे. रोज तिथे नवीन रुग्ण आढळून येत आहे. अशा वेळेला एका जबाबदार माजी आमदाराने एवढी मोठी गर्द जमवणं हे कितपत योग्य असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. कारण त्यांची सभा पाहिली तर त्याच्यात हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आणि कोणी मास्क घातलेला नव्हता. स्वतः माजी आमदाराने देखील भाषण करताना मास्क घातलेला नव्हता. आणि एकूणच या सभेची त्यांनी अगोदर परवानगी मागितली होती पोलिसांकडे. पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरी त्यांनी नियम मोडून ही सभा घेतलेली आहे. आणि आगामी त्यांची राजकीय वाटचाल काय असणार यासाठी त्यांनी ही सभा घेतलेली आहे. त्यांची राजकीय वाटचाल काही असो, परंतु एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांचं आरोग्य धोक्यात घालणं हे कितपत योग्य आहे असा आता नागरिकांना प्रश्न पडलाय. आणि याबाबत आता त्या सभेला विशेष म्हणजे पोलीस देखील हजर होते. आता पोलीस कारवाई करतायत की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. बिलकुल बब्बू, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. यानंतर काही राष्ट्रीय बातम्या बघूया. पश्चिम बंगालमध्ये हिंसक घडामोडींचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या रामपूर गावात शुक्रवारी रात्री भाजपच्या कार्यकर्त्यांवर बॉम्बनं हल्ला झाला. यात 6 कार्यकर्ते जखमी झालेत. यापैकी 2घांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. रामपूर गावात हा हल्ला झालाय. हा हल्ला तृणमूल काँग्रेसनंच केलाय असा आरोप आता भाजपनं केलाय. कोरोना संदर्भातल्या बातम्या बघूया. बातमी नागपूरमधली आहे. नागपूरमध्ये आजपासून 2 दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन असूनही नागपूरकर रस्त्यावर दिसत आहेत. अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्व आस्थापनं बंद असणार आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये वीकेंड लॉकडाऊन हा फक्त नावापुरता आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय. याचाच आढावा घेतलाय आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. नागपूरमध्ये आजपासून 2 दिवसाचा वीकेंड लॉकडाऊन आहे. मात्र नागपूरच्या रस्त्यावरचं जर का तुम्ही दृश्य बघितलं तुम्हाला प्रश्न पडेल की खरंच नागपूरमध्ये लॉकडाऊन आहे की नुसतं नावापुरता लॉकडाऊनची घोषणा झालेली आहे. ज्या प्रकारची गर्दी नागपूरच्या रस्त्यावर पाहायला मिळते ही सामान्यपणेची गर्दी आहे. नेहमी अशा प्रकारची गर्दी असते, थोडी कमी आहे. मात्र मोठ्या संख्येने नागपूरकर रस्त्यावर निघालेले आहे. महत्त्वाचा विषय की वीकेंड लॉकडाऊन असताना देखील नागपूरमधले जे आस्थापना आहे किंवा खाजगी कार्यालय असेल, सरकारी कार्यालय सगळे बंद आहे. असं असताना एवढ्या मोठ्या संख्येने नागपूरकर
कशासाठी बाहेर निघाले हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या लॉकडाऊनचा पूर्णपणे नागपूरमध्ये फज्जा होताना किंवा फज्जा उडताना पाहायला मिळत आहे. कारण की ही जी गर्दी आहे, जर का तुम्ही इकडे देखील बघितलं तर ही बाजूची बाजारपेठ आहे, सीताबर्डी मार्केट. सीताबर्डी मार्केटचे दुकान तर बंद आहे, पण मोठ्या संख्येने नागपूरकर रस्त्यावर निघत आहे. त्यामुळे नागपूरकरांसाठी ज्या उद्देशाने प्रशासनाने हा वीकेंड लॉकडाऊन लावला होता तो कुठेतरी. संजय राऊत सध्या माध्यमांशी संवाद साधतायत. थेट जाऊया तिकडे. तपास व्हायला हवा. जर ते उपस्थित केलेले प्रश्न योग्य असतील, मुद्देसूद असतील, त्यांच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच तपास व्हायला हवा. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ती आत्महत्या की हत्या या संदर्भात सुद्धा लोकांच्या मनात शंका आहे आणि त्या शंका लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे. त्याच्या मृत्यूचं भांडवल करू नये, कारण ती एक निरपराध व्यक्ती आहे. त्याचा बळी कोणत्या कारणामुळे गेला आहे, हत्या किंवा आत्महत्या, कोणत्या कारणामुळे गेला आहे, त्याला कोण जबाबदार आहे, या सगळ्या गोष्टींचं त्याबाबतचं सत्य जितक्या लवकर गृह खातं समोर आणेल तितकं या सरकारच्या प्रतिष्ठेसाठी आणि प्रतिमेसाठी ते योग्य ठरेल. सचिन वाझे यांच्या संदर्भात विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना एका महत्त्वाच्या गुन्ह्यातील एका महत्त्वाच्या व्यक्तीचा किंवा साक्षीदाराचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यू होणं हे नक्कीच धक्कादायक आहे. पण म्हणून विरोधी पक्षानं सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं तपास पूर्ण होईपर्यंत हे मला काही योग्य वाटत नाही. मी स्वतः मला असं वाटतं की जे मी पाहतोय त्याच्या कुटुंबाचा आक्रोश, त्याच्या पत्नीचा आक्रोश, हे मलासुद्धा व्यथित करणारी गोष्ट आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, सगळ्यांनाही व्यथित करणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना वाटतं की हे काय आहे नक्की, हे नक्की काय आहे हे बाहेर येणं गरजेचं आहे. अर्थात की विरोधी पक्षानं जी मागणी केली आहे की हा तपास केंद्रीय तपास यंत्रणाकडे द्या, त्याच्यामुळे सत्य बाहेर येईल असं नाही म्हणत मी. मुंबईचे पोलीस सक्षम आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे दिलेला आहे आणि त्यातले सगळे अधिकारी जे आहेत ते अशा प्रकारचा तपास उत्तम प्रकारे करणारे अधिकारी म्हणून नावाजलेले आहेत. विरोधकांनी सचिन वाझे यांच्या नावावर खूप मोठा आक्षेप घेतलेला आहे. मला माहिती, मी 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला आणि त्याच्यामुळे त्यांना संशय निर्माण झालाय. मला असं वाटत नाही. मी त्याच्याविषयी फार बोलणं योग्य नाही. एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन असं बोलणं मला योग्य वाटत नाही. हिंदी में जानना चाहूँगा क्या देखिए अपोजिशन का सवाल उठाया है, मैंने देखा असेंबली में ये सवाल उठाया है. मैं इतना ही कहूँगा, जिस व्यक्ति की मृत्यु हुई है वो संशयास्पद, बेहद संशयास्पद है. हत्या की आत्महत्या हे स्पष्ट व्हावं असं संजय राऊत म्हणतायत. त्यांचा मृत्यू खरंच दुर्दैवी आहे, पण मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं भांडवल करू नये अशी प्रतिक्रिया देखील संजय राऊत यांनी दिलेली आहे. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सिव्हिल हॉस्पिटलच्या भोंगळ कारभारामुळे सांगलीत नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. महिलेचा मृतदेह देण्याऐवजी पुरुषाचा मृतदेह देण्यात आला. मृतदेहांची अदलाबदल करण्याचा अक्षम्य गुन्हा हॉस्पिटलनं केला. कर्नाटकला जात असताना अर्ध्या वाटेत गेल्यावर हा सगळा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांनी परत सांगली सिव्हिलला परत येत त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या सगळ्या प्रकारामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी सिव्हिल प्रशासनाला धारेवर धरलं. मात्र कॅमेरासमोर बोलण्यास नातेवाईकांनी नकार दिला. जी आम्ही बॉडी आता इचलकरंजीला जाऊन एक कर्नाटकात जायची होती बॉडी, पण ती जी बॉडी जायची होती ॲक्च्युली लेडीची बॉडी होती. ती असताना आतल्या
कारभारामुळं झेंट्सची बॉडी दिली. तिथून आम्ही इचलकरंजी फाट्यावरून आम्ही परत गाडी बोलवून आणली, परत आणली. मग त्यामुळं कसं मग ह्यात जरा काय तर करावं अशी आमची इच्छा आहे. भोंगळ कारभार ही चाललेला आहे, सर्व लोकांचा पण सुद्धा चाललेला आहे. म्हणजे आम्ही शासकीय रुग्णालयाला आमची प्रशासनाकडे हीच विनंती आहे की जरा हे बघून घ्यावं. स्वॅब न देताच रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा प्रकार बुलढाण्यातल्या मोताळा कोविड सेंटरमध्ये घडलेला आहे. कोरोनाची चाचणी न करताच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा हा धक्कादायक प्रकार पंडितराव देशमुख यांच्याबाबत घडलाय. मोताळामधल्या कोविड सेंटरमध्ये 25 फेब्रुवारीला पंडितराव देशमुख कोविड सेंटरमध्ये तपासणीसाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी केवळ नाव नोंदणी केली, त्यांची तपासणी मात्र झाली नाही. त्यानंतर त्यांना तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा फोन आला. तुम्ही कोरोना सेंटरमध्ये उपचार घ्या असा निरोपही दिला गेला. कोरोनाचा स्वॅब न देताच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं पंडितराव यांना धक्का बसला. या सगळ्या प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. एक ब्रेक आपण घेऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. स्ट्रेप्सिल्स तुमच्या घशाचा डॉक्टर. ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सचिन सेहवाग जोडीचा धमाका पुन्हा एकदा बघायला मिळाला. ही जोडी जेव्हा मैदानात असते तेव्हा प्रतिस्पर्धी टीमला कशी धडकी भरते याचा पुन्हा एकदा अनुभव घेता आला. रायपूरमधल्या वर्ल्ड रोड सेफ्टी T20 सिरीजच्या पहिल्या मॅचमध्ये भारतानं बांगलादेशवर 10 विकेट्सनं मात केली. बांगलादेशच्या गोलंदाजांचा सचिन आणि वीरूनं चांगलाच समाचार घेतला. रायपूरचं हे ग्राउंड नवं होतं, पिच नवं होतं, मात्र सचिन आणि सेहवागचा धडाका तोच होता. डिस्ट्रॉयर अशी ओळख असलेल्या वीरेंद्र सेहवागनं सुरुवातीपासूनच बॉलर्सवर वर्चस्व गाजवलं. बांगलादेशनं 19.4 ओव्हर्समध्ये सर्व विकेट्स गमावत 109 रन्स केल्या. मैदानावर उतरलेल्या सचिन सेहवागनं दणक्यात सुरुवात केली. अवघ्या 35 बॉलमध्ये सेहवागनं 80 रन्स केले तर सचिननं 26 बॉलमध्ये 33 रन केले. भारतानं एकही विकेट न गमावता विजय मिळवला. शेवटच्या बॉलवर 6 मारत सेहवागनं शानदार अंदाजात मॅच फिनिश केली. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.